नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर खालील सबस्क्राइबचे बटन दाबून सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, मी प्रवीण जाधव. आपण पाहताय PM न्यूज मराठी. नगर परिषदांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगराध्यक्षाचं आणि प्रभागातील नगरसेवकांचं आरक्षण पडलंय. त्यामुळं प्रभागामध्ये तसेच नगराध्यक्ष कोण होणार या चर्चांना खोपोलीमध्ये आता उधाण आलंय. यावरतीच काही पक्षातील ज्येष्ठ मंडळी म्हणा, या राजकारणामध्ये खोपोलीच्या असणाऱ्या राजकारणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, वर्षानुवर्ष ज्यांच्या नावावरती या खोपोलीचं राजकारण बघितलं जातं, अनुभवलं जातं, अशा व्यक्तींच्या आपण या सदरामध्ये काही मुलाखती घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि काय होईल या निवडणुकीमध्ये याचा एक अंदाज बांधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत खोपोलीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसूरकर. मसूरकर साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या. नगराध्यक्ष पदाचं आणि नगरसेवकांचंही आरक्षण जाहीर झालंय. अनेक चर्चा अनेक लोकांच्या या निमित्तानं सुरू झाल्यात. मग कोण नगराध्यक्ष असेल, कोण नगरसेवक असेल. प्रामुख्याने नगराध्यक्षासाठी ज्या वेळेला सर्वसाधारण आरक्षण आपल्या इथं पडलं तेव्हापासून काही लोकांच्या ज्या चर्चा सुरू झाल्या त्यामध्ये आपलंही नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं. मागच्या वेळेस आपण ब्रेक घेतला, आपले चिरंजीव नगरसेवक झाले. पण या वेळेला मसूरकर साहेब हे नगराध्यक्षाला उभे राहतील अशी एक जोरदार चर्चा खोपोलीमध्ये आहे. काय नक्की सांगाल? बघा, चर्चा असू शकते, परंतु शेवटी आमचा निर्णय हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पक्षाकडे इच्छुक राहणं यात काही गैर नाही. आता निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, कुणाला उभं करायचं ते. बरं, एकटा मी काय पक्षात इच्छुक नाही. म्हणजे मला जी माहिती मिळाली ती अशी की आदरणीय मंगेश दळवी, आदरणीय सुनील पाटील आणि इतरही इच्छुक होऊ शकतात. तर हे इच्छुक आहेत, निर्णय पक्षाने घ्यावा. आता निवडणूक आली म्हणजे चर्चा ह्या होतच असतात. वेगवेगळ्या चर्चा होतात, वेगवेगळ्या लोकांना विषय दिसतात. ते ठीक आहे. आता हे माझ्या दृष्टीने काही नवीन नाही आणि अनेक इच्छुक होऊ शकतात, का होऊ नयेत, चूक काही नाही आहे. तेव्हा बघूया काय निर्णय घेतोय पक्ष, त्याच्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत सुनील पाटील जे आहेत ते शिवसेनेतून जोपर्यंत राष्ट्रवादीत आले नव्हते तोपर्यंत एक सिक्युअरली आपण म्हणूया की मसूरकरांकडे आगामी नगराध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा बघितलं जात होतं. परंतु सुनील पाटलांच्या येण्याने ते काहीसं अनबॅलन्स झाल्याची चर्चा आज खोपोलीमध्ये आहे की मसूरकरांना शह देण्यासाठी सुनील पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेतलंय आणि नगराध्यक्षासाठी प्रमोट केलंय. कारण ज्या काही विधानसभेच्या नंतरच्या देखील काही चर्चा होत्या, त्या चर्चेतून असं होत होतं की राष्ट्रवादीची मंडळी तुमच्यावरती नाराज आहेत, तुम्ही काम नाही केलं, असं उघड काही ठिकाणी बोलत होती. त्याचा राग असेल, तटकरे साहेबांशी आपलं जमत नाही, अशा चर्चा आहेत. मग काही पर्याय नसताना त्यांच्यासमोर एक पर्याय उभा करायचा म्हणून सुनील पाटलांना घेऊन नगराध्यक्षासाठी आपल्यासमोर एक पर्याय तर उभा नाही केलेला. मी या कुठल्याच गोष्टीची सहमत नाही. तुम्ही दोन मुद्दे मांडलेत. एक विधानसभेचा मुद्दा मांडला आणि एक आता नगराध्यक्षाचा मांडला. असं काही नाही आहे. पक्ष वाढू शकतो, पक्ष वाढवण्यासाठी कुणालाही इनकमिंग करू शकतात. तसं सुनील पाटील आलेले आहेत. आता आलेत तर ते काय ते इच्छुक असू शकतात ना, का नाही इच्छुक? तर ते काय मलाच पर्याय आला आहे किंवा काय असं काही नाही, कोणी पण इच्छुक होऊ शकतं. दुसरं राहिलं विधानसभा. आता विधानसभेवर मी जास्त भाष्य करत नाही, ते होऊन गेलेले आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मी काही जास्त बोलणंही बरोबर नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या न बोललेलं चांगलं असतं, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलत नाही. तिसरा प्रश्न तुम्ही विचारला, तुमच्यावरती श्रेष्ठी नाराज आहेत वगैरे वगैरे, ही तुमची बातमी असेल, मला वाटत नाही. त्यामुळे तसं काही नाही आहे.
बघूया काय होतं. ही चर्चा खोपोलीत, खालापुरात, कर्जत पर्यंत ही काय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ही ऐकवास मिळालेली आहे. इवन दुसऱ्या पक्षाची लोकही त्याला दुजोरा देत होती की नाही, मसूरकरांनी त्यांच्या वार्डामधून देखील मतं मिळालेली नाही आहेत राष्ट्रवादीला, मग त्यांनी काम नाही केलं म्हणून एक नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली गेली. नाही, आणि मग त्याचा एक भाग म्हणून आता ह्या निवडणुकीला तुम्हाला थोडंसं शह देण्यासाठी वगैरे हे सगळं मला कुणाला शह देण्यासाठी कोणीच काय केलं तरी उपयोग नसतो. तो शह व्हायचा तेव्हा होत असतो. कुणीतरी बोलतं किंवा काय करतं याच्यासाठी माझा त्याचा विश्वास नाही आहे. कारण 7-8 निवडणुकांच्या मधून मी गेलेलो आहे. एक निवडणूक सोडली 85 त्यानंतर मी सगळ्याच निवडणुकीमध्ये यशस्वी झालेलो आहे. आता असं आहे की चर्चा ही माझ्या नावाची सगळ्याच बाबतीत सगळीकडे होत असते. काही चांगलं घडलं तर फार कमी लोक नाव घेतात, पण वाईट घडलं तर ते माझ्यावर येतं. आता जबाबदार म्हणून ती जबाबदारी घ्यावी लागते. आता मागच्याही काही निवडणुकांमधून हा अनुभव आला, परंतु शेवटी ज्याचा त्यांनी स्वतःचा विचार करायचा आहे तो त्यांनी करावा. त्याच्यावर जास्त भाष्य मी म्हणून काही करत नाही आहे. आता मला शह देण्यासाठी वगैरे असलं काही नाही आहे. ते आता काळ ठरवेल उद्याचा आणि पक्ष ठरवेल. पण त्याच्या आत्ताबद्दल कशाला काय बोला आपण. शेवटी जबाबदार माणसाने जबाबदारीने बोलायचं असतं. त्यामुळे मी बाकी काय भाष्य नाही करत. तुमचा एक नगराध्यक्ष पदाचा काळ जो काही झाला तो बघितला गेला, आम्ही तो बघितलाय. त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून तुम्ही ठेवलाच नव्हता. अगदी सगळ्यांशी एकोप्याने राहत सर्व पक्षाच्या नगरसेवकांबरोबर एकत्रितपणे काम करत तुम्ही नगर परिषद चालवली खोपोलीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि त्यात सक्सेसही झालात काहीसे. त्यामुळे तुमचे सर्वच पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत हे दिसून येतं. म्हणजे अगदी शिवसेना असो, भाजप असो, शेतकरी कामगार पक्ष असो, यांच्याबरोबर राजकारणाच्या पलीकडची मैत्री ही तुमची राहिलेली आहे, आतापर्यंत ही पाहिली आहे. यावेळेस पण अशा चर्चा आता येत आहेत की दत्ताजीराव मसूरकर यांना राष्ट्रवादीतून तिकीट जर दिलं गेलं नाही तर ते एक वेगळा पर्याय निवडतायत आणि त्यांचा ओढा हा भाजपकडे जास्त आहे. काय सांगाल? आता हे तुम्ही बोलता म्हणून मी ऐकतोय. कारण कसं आहे, मी सांगितलं ना तुम्हाला, चर्चा ही अशा माणसाची होते की जो माणूस चर्चेमध्ये असतो. घरी बसणाऱ्या माणसाची चर्चा कधी होत नसते. आणि अगदी मराठीमध्ये म्हण आहे, ज्यांनी भाकरी भाजली त्यालाच कळतं ते चटके काय असतात ते. त्यामुळे पक्षात वावरताना हे चटके घ्यावे लागतात. आता असं आहे, माझा ओढा कुठं आहे आणि काय, आत्ता मी पक्षात आहे आणि मी पक्षाच्या निर्णयासाठी थांबलेलो आहे. पक्षाने उद्या निर्णय दिला तर तो पुढचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याला ज्याचं भवितव्य ठरवायचं असेल किंवा ज्याला त्याला ज्याचं काही ठरवायचं असेल तर हा निर्णय ज्याने त्यांनी घ्यायचा आहे. आता ते आत्ता उद्याचं काय घडणार याच्यावर जर तरवरती मी कधीच बोलत नाही. दुसरी गोष्ट अशी की ओढा कुणाकडे आहे काय आहे, ओढा कसला आलाय. आता माझे संबंध सगळ्याच पक्षाचे चांगले आहेत, म्हणून तर आमचे सर्वोच्च नेते पवारसाहेब नेहमी सांगायचे की 20% राजकारण करावं, 80% समाजकारण करावं. आपल्या शहरात तर आणखीन परंपरा आहे, संध्याकाळी 5-5:30 मतदान संपलं तर आम्ही सगळ्या पक्षाची मंडळी एकत्र बसून कुरकुरे खातो. आता हे वातावरण जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाही आहे, ते आम्ही टिकवलेलं आहे. राहिला प्रश्न, मी असताना विरोधी पक्ष होता ना, पण म्हणतो नाही म्हणून असं काही नाही आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने कारभार करता याच्यावरती तुमचं अवलंबून आहे की तुम्ही त्यांचे संबंध कसे ठेवताय त्याच्यावर आहे ते. त्यामुळे मी 3 वेळेला निवडून आलो तो बिनविरोध झालो, ही गोष्ट जरी खरी असली तरी शेवटी तुमच्या कामावर अवलंबून आहे ना, संबंधावर अवलंबून आहे. आणि ते संबंध मी ठेवलेले आहेत. शेवटी संबंध हे कायम आहेत. निवडणुका येतात आणि जातात. मी तुम्हाला म्हणलं नाही, मी तर 7-8 निवडणुका पाहिलेल्या आहेत. ह्या चर्चा होत असतात, बातम्या येत असतात, बातम्या मिळतात सगळ्यांना, निर्णय व्हायचे तेच होतात शेवटी. बघा ना तुम्ही, गेले 78 पासूनची परंपरा जर पाहिली तर थोडासा हा गेल्या वेळेचा ब्रेक सोडला मधला, तर ह्या शहराची परंपरा ही काँग्रेस विचारसरणीची परंपरा आहे. आता ठीक आहे, काळ बदलतो तसं पक्षही बदलतात. पक्ष बदलतात म्हणजे पक्षाचा विचार करणारी मंडळी बदलतात. नवीन जनरेशन येते, नवीन जनरेशनला काय काय हवं त्याप्रमाणे चालू असतं. पण काही मंडळी अव्याहतपणे तीच आहेत. का बरं तीच आहेत? की त्यांच्या प्रभागात ते चांगलं काम करतात. ते तिथे पक्ष बघितलं जात नाही.
आणि मी तर असं म्हणेन की शहराच्या पातळीवरती समाजकारण राजकारण करताना फार कमी पक्ष बघावा. आता तर असा अनुभव आहे माझा वैयक्तिक की गेले आपण पाहतोय गेले आता जवळजवळ 10-12 वर्ष झाली सत्तेतलेच आमदार आणि सत्तेतलेच खासदार जे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाच्या निशाणीचे खासदार आणि आमदार हे नसल्यानंतर विकासाला किती रोख येतो हे आम्ही पाहिलेलं आहे. मधला 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा सीएमचा कारकीर्द सोडली उर्वरित काळामध्ये या नगरपालिकेमध्ये विशेषतः बोलतोय मी मग शहराच्या विकासामध्ये मग शहराच्या अनेक केंद्राचे प्रश्न असतील. कुठे विकास आहे? होऊ शकला नाही. साधी रेल्वे आहे आपली स्टेशनची व्यवस्था अजून झालेली नाही. दुहेरीकरण रेल्वेचं नाही. आज पनवेल इतक्या जवळ येऊन उद्याचं एक मोठं केंद्र निर्माण झालेलं आहे. तिथून आपल्याकडे यायला साधे आपण म्हणजे मेट्रो आणू शकत नाही. आता हे आपले प्रश्न नाही आहेत नगरपालिकेचे पण नाहीत आणि आमच्या लेवलचे पण नाहीत. पण माझं एक मत झालं आता की शेवटी असं का होतं आपल्या शहराकडे का असं पाहिलं जातं. 24 तास पिण्याचं पाणी आपल्याला हवं आहे ते का आपल्याला मिळू शकत नाही. सुसज्ज हॉस्पिटल आपल्याला हवं आहे ते का मिळू शकत नाही. आपल्याकडे भरपूर अशा जागा आहेत की जिथे आपण चांगलं संस्कार केंद्र करू शकतो. आदरणीय मोठ्या नेत्यांचे आपण तिथे चांगले संस्कार भवन उभं करू शकतो. छत्रपतींचं करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करू शकतो. महात्मा फुलेंचं करू शकतो. का होऊ शकत नाही? तर आज फंड नाही आपल्याकडे. आता परिस्थिती भयानक आहे आपल्या नगरपालिकेत असं समजून ये. आता विचारे नवीन मंडळी लोक नगरसेवक व्हायला मागतायत. विकासासाठी पुढं काय? शिंदे साहेबांचा कालावधी मधला 2.5 वर्षाचा सोडला सीएम पदाचा म्हणजे थोरवेंचं त्या काळातला आमदारची कारकीर्द सोडली. कुठे विकास? जरूर त्यावेळेला झाला ते झाला वस्तुस्थिती आहे. आणि ह्याच्या आधी मी असताना तटकरे साहेब असताना देवेंद्र फडणवीस साहेब असताना इवन पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना जे जे होईल शक्य तेवढे आपण निधी आणले. आता नाही ना तसं काही. मग निवडून येऊन तरी काय करणार आहे? उद्या कोणतरी आपला भविष्यात नगरपालिकेचा नगराध्यक्ष होईल. पुढे काय? हा प्रश्न पडतो ना. त्यामुळे आपल्याला तोही निर्णय खरा घ्यावा लागेल. विकासाचा भूमिका घ्यायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल हा निर्णय उद्याचा काळ ठरवणार आहे. हेच जे तुमचं एकंदरीत म्हणणं आहे धोरण आहे की सरकारवरती जर का त्याच पक्षाचा असेल तर खालपर्यंत त्याचा फायदा होतो अगदी नगरपालिका विकासाच्या बाबतीतला. तसंच एक डोक्यात ठेवून अगदी काल परवा म्हणजे ह्या ज्या चर्चा सुरू झाल्या त्या अनुषंगाने मी विचारतो. लोकांच्या मनातले हे प्रश्न आहेत की काल परवा नरेंद्रजी मोदी नवी मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि आपण तिथे खास त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होतात आणि आपली माझ्या मते चर्चाही झाली आहे. मग एकंदरीत जसं आपलं प्रेम शरद पवारांवरती आहे तेवढंच किंवा तितक्याहून जास्त थोडंसं आता मोदी साहेबांवरती प्रेम दिसतंय. आजीदादांच्यावर पण प्रेम आहे. माझं तटकरेंच्यावर पण प्रेम आहे. तो विषय नाही. अनेक बाबतीत त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. पवार साहेबांचं मिळालेलं आहे. आता नरेंद्रजी मोदींची माझी भेट ही अहमदाबादला झाली. त्यावेळेला मी नगराध्यक्ष असताना त्या कॉन्फरन्सला आम्ही गेलो होतो. त्यांनी सगळ्या देशातले काही सिनियर लोक बोलवले होते. तिथे मी गेलो होतो. जेव्हा माझा नंबर त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चेसाठी लागला होता तेव्हा त्यांच्याशी मी चर्चा केली. आता काल ते आले होते आणि काल त्यांना आम्ही निरोप देण्यासाठी आम्ही पण उभा होतो NCPच्या वतीनं. आदरणीय अजितदादा आणि आदरणीय तटकरेंच्यामुळे तिथे मी उभा होतो. आता ते जेव्हा माझ्यासमोर आले तेव्हा मी त्यांना सहज आठवण करून दिली अहमदाबादमध्ये आपण भेटलेलो आहोत. तर त्याने विचारलं कधी? तेव्हा त्यांना म्हणलं असं प्रेसिडेंटचं जेव्हा मोठं संमेलन आपण भरलं समिट भरलं होतं तर ते म्हणले हा या आदरणीय. आता हे किती काही सेकंदाची गोष्ट आहे. इथे बाकी कसली चर्चा आहे? योग म्हणा किंवा काय म्हणा पक्षाच्या वतीनं होतो मी. तर त्याच्यामध्ये बाकी काय अर्थ करण्यात मजा नाही. पण माझे आता पक्का समज झाला ही गोष्ट खरी आहे. शेवटी तुम्हाला सत्तेचंच मागं जावं लागेल. तुमच्या शहराचा विकास करायचा असेल तर ही सुद्धा काही गोष्ट लोकांनी आता समजून घेणं आवश्यक आहे. होत नाही ना.
आदरणीय आमच्या अवसरमलताई होता, कुठं काय होऊ शकलं? जो काय थोडाफार निधी थोरवे साहेबांनी दिला तेवढाच, पण त्यांचा मुख्य कालावधी जो होता सीएम साहेबांचा तो आता प्रशासकाच्या कालावधीमध्ये होता. पण आताचा अनुभव प्रशासकाच्या बाबतीमध्ये इथं असं नाही, मी कुणाला दोष पण देत नाही, तर सगळ्या राज्यामध्ये आहे. कुठे विकास काय? शहराच्या पातळीवरती कुठं काय? ड्रेनेज असेल, रस्ता असेल, गटारं असतील, पाणी पुरवठा असेल. आता आपल्याकडे कितीतरी कारखान्यांच्या जमिनी मोकळ्या पडलेल्या आहेत. आपण काही विजन ठेवून त्या कारखान्यांचा निर्णय घेऊन तिथे काही उद्योग व्यवसाय तर तयार केले पाहिजेत, तर तरुणांना मिळेल. इथनं पहाटे 4-4:30ला मुलं उठून मुंबईमध्ये व्यवसायाला जात आहेत किंवा नोकऱ्याला जात आहेत. आता आपलं तर ढेंगभर ते विमानतळ आलेलं आहे. ह्या सगळ्या चित्रामध्ये खोपोली कुठं आहे? तिसरी मुंबईची हद्द आमचे खालापूरला येऊन थांबले, त्यात खोपोली नाही आहे. MMR मध्ये एरिया आपली येतो, रिव्हर्सिंग ब्रिजतून आपण येतो, पण त्यांच्या विकासाच्या दृष्टीने काही पैसे नाही. जो मी असताना एक निधी शेवटचा आला होता खोपोली बायपास रस्त्यासाठी, त्यावेळेला आदरणीय तटकरे साहेब होते. त्यानंतर काहीच नाही, ते थोडा आला पास, त्याच्यानंतर पुढे आला नाही निधी. मी तेच म्हणतो की आपलं तिथपर्यंत आवाज जात नाही आणि त्याच्यामुळे आपला विकास होत नाही. ही फार मोठी अडचण आहे आपल्याला. निवडून येऊन तरी काय करणार आहे? आपलं बजेट काय म्हणते आता? येणारी घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर काही अनुदानं येतात ती, त्याच्यावरती आपला नेहमीचा पगार आणि इतर खर्चच भागत नाही आहेत. मग विकास कुठनं होणार आहे? काही कोटी रुपयाची बिलं आता देणं आहे, कुठं देणार आहोत आपण? उद्याचा विचार करावा लागणार आहे. माझ्याकडे डिटेल आकडेमोड आहे, पण ते आता ही वेळ नाही तुम्हाला देण्याची. तर ठीक आहे, उद्याच्या निवडणुकीत काय होतंय काय नाही आणि माझी भूमिका काय असणार आहे काय नाही, ते उद्या काय होणार याच्यावर मी आत्ता भाष्य नाही करत. बघूया, वाट बघूया. एकंदरीत आपण आता शेवटाकडे येऊया. जे तुम्ही तुमची भूमिका जी तळमळ दाखवताय, आजपर्यंत तुम्ही केलेला कारभार, स्वतः केलेला कारभार आहे नगरपालिकेतला, त्या अनुभवातून तुम्ही सांगताय कसा अजूनही विकास खोपोलीचा झाला पाहिजे आणि तो कसा झाला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की वरती सत्ता असेल, खाली त्या सत्तेचं जर का प्रतिनिधित्व असेल तर काहीसा आपल्याला त्या माध्यमातून निधी इथे आणून जास्त विकास करता येईल. मग शेवटचा प्रश्न असा असेल की जर आत्ताच्या राष्ट्रवादीने तुम्हाला तिकीट नाकारलं तर मसूरकरांची भूमिका काय असेल? असं आहे प्रवीणजी, तुम्ही जर तरचं नका मला विचारू. जरचं काय आपण उत्तर मग ठाम विश्वास आहे की तुम्हीच असणार म्हणून? नाही, असं नाही म्हणू शकत. शेवटी निर्णय पक्षाचा आहे. तेच विचारतोय. जर शेवटी निर्णय घेताना आज तुम्हाला जी खोपोली आतापर्यंत तुम्ही एवढे वर्ष या खोपोलीमध्ये घालवलेली आहेत, राजकारणात घालवलेली आहेत, आज पण या वयामध्ये एक विजन घेऊन तुम्ही ज्या वेळेला बोलताय खोपोलीचा, तर तो फक्त एक निर्णयापुरता तर नसणार आहे. आणि जेवढ्या खोपोलीकरांना मसूरकर माहिती आहेत, जेवढे मलाही माहिती आहेत, त्याच्यावरून मला तरी वाटत नाहीये की तुम्ही कोणता वेगळा निर्णय घेणार नाही. लोकांना उत्सुकता तीच आहे की नक्की मग मसूरकर करतील काय? अहो, काय उद्याचं त्याचं उत्तर देईल, आता काय सांगणार मी? मग सत्तेच्या बाजूनीच कल असेल, काळाच्या पदरामध्ये काय दडलेलं आहे, काय घडणार आहे मला माहिती नाही. मग सत्तेच्या बाजूनी कल असेल की इंडिव्हिज्युअल? मला जर तरच विचारताय कल कुठे असेल काय, तो आता काय सांगणार मी? प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग हा प्रश्न काय होईल? कायम राहील जोपर्यंत मिळेल ना. कुठं वेळ जाणार आहे त्याला वेळ कुठे जाणार आहे? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आतापर्यंत निर्णायक अवस्थेमध्ये राष्ट्रवादी होती. वस्तुस्थिती कबूल केली पाहिजे की आता आपण तेवढे निर्णायक अवस्थेमध्ये राहिलेलो नाही. आता ते निर्णायक अवस्थेमध्ये येण्यासाठी आपल्याला काय पुढे गोष्टी कराव्या लागतील, आम्हालाही कराव्या लागतील, पक्षश्रेष्ठींनाही कराव्या लागतील. ही वस्तुस्थिती आहे. तर त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. घेऊ ना आपण. अजूनही आमच्याकडे सक्षम लोक भरपूर आहेत, असं काही नाही आहे. सक्षम मंडळी आहेत, सक्षम कार्यकर्ते आहेत आणि याच्या बाबतीमध्ये चर्चा होईल, निर्णय होईल ना, का नाही होणार? आता एक गोष्ट जी मला खंत होती ती बोलली मी की शेवटी
आपण निवडून येतो तो समाजाचा किंवा निवडून आलेल्या त्या वार्डाचा विकास करण्यासाठी येतो, तर त्याला शेवटी निधी हा लागणारच आहे ना. आणि तो निधी आणणार कुठून? तुम्ही जर आता ॲव्हरेज महाराष्ट्राच्या नगरपालिकांना मिळणाऱ्या पैशाचं पर्सेंटेज पाहिलं तर ते बघा कुठे जास्त आहे, त्याच्यावर मी आता भाष्य नाही करत. आणि तो जर का त्या नगरपालिकेला उपलब्ध झाला नाही तर या अशा अनेक गोष्टी करता येणार नाही. आपल्या अगदी प्राथमिक गरजेचं बोललो मी, आहे भरपूर. शहराचं सौंदर्यीकरण आहे, झाडं लावणं आहे, महिला सक्षमीकरण आहे, आपल्याकडे प्रचंड प्रमाणात झोपडपट्टी आहे, त्याचे निरनिराळे प्रोजेक्ट आपल्याला राबवता आले पाहिजेत. भरपूर गोष्टी आहेत. पण शेवटी हे नुसतं बोलून आणि तुमच्याशी चर्चा करून काय होणार नाही आहेत. सत्तेत तर बसावं लागेल. सत्तेत बसायचं तर त्यानंतर त्याचा निर्णय घ्यावा लागेल. आणि माझं हे पांचन मत आहे, सत्य मत आहे. सत्तेमध्ये राहणार. बघा ना, आता मला सांगा तुम्ही की काही मोजक्याच शहरांच्या विकासासाठी का नाव घेतलं जातं, बाकीच्या शहरांचं का घेतलं जात नाही सांगा. रायगड जिल्ह्यातल्या काही शहरांचंच नाव घेतलं जातं, मी नावं नाही घेत. महाराष्ट्रातल्या काही शहरांचीच नावं घेतली जातात. ती जाऊन बघा कसा कारभार झाला. अरे का झाला, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याचा विचार करायला पाहिजे. मग एकंदरीत जे आता आपण थोडंसं मी खरं तर शेवटचा प्रश्न होता, परंतु एक प्रश्न अजून वाढवतो की आपल्या विधानसभा मतदारसंघामध्येच जरी वरती महायुतीचं सरकार आहे, परंतु अजितदादाची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे जे दोन घटक पक्ष आहेत, यांचे जे तालुक्याचे किंवा मतदारसंघाचे नेते म्हणजे तुमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे झाले, जे मागच्या वेळेसला अपक्ष उभे राहिले महेंद्र थोरवे यांच्यासमोर, पराभव झाल्यानंतरही आज ते नेतृत्व करतात, जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करतात. आणि मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी घेतली की कुठल्या परिस्थितीत सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत. तिकडून आमदार थोरवे स्वतः आमदार असल्यामुळे ते त्यांचा जोर लावत आहेत. महायुतीतून तर निवडणूक लढली जाणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालंय. आणि खोपोलीमध्ये ह्या दोन पक्षांचीच ताकद तुल्यबळ आहे. या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दिसून आलं की राष्ट्रवादी आणि मागच्या 10 वर्षामध्ये शिवसेना ही थोरवेंच्या रूपाने जसं हे झालं तसं वाढली. आणि मग याच्यातून जर पुन्हा हीच आपल्याला रायवरली सेनेची आणि राष्ट्रवादीची दिसली तर मग नक्की पुढे ज्या वेळेला सत्तेचा प्रश्न येईल त्यावेळेस हे गणित कसं काय जमलं जाईल, काय सांगाल? शेवटी एवढे विरोधी असणारे तिन्ही पक्ष एकत्र आलेच ना. थोडी राष्ट्रवादी उशिरा गेली, शिंदेसाहेब आधी आले. विकास हा गोष्ट समोर ठेवूनच गेले ना. आणि ती वस्तुस्थिती आहे. आता सुद्धा सत्तेत असणारा आमदार आणि विरोधी पक्षामध्ये असणारे आमदार यांच्या मतदारसंघातली कामं पहा ना. सत्य समोर आहे. तसं सत्तेत असणारी नगरपालिका आणि सत्तेच्या विरोधामध्ये असणारी नगरपालिका याची तुलना होणारच आहे. तसं तुम्ही म्हणता की आता दोन्ही पक्ष आहेत ना, तुल्यबळ आहेत. दोन्ही कशाला, मी म्हणजे भाजप पण तुल्यबळ आहे, कोण म्हणतो नाही म्हणून. तुल्यबळ आहेत सगळे. पण शेवटी या दृष्टीनं विजन ठेवून त्याला दिशा देणारी निर्णयात्मक अवस्था घेण्याची हिंमत असणारी मंडळी तुम्हाला आणावी लागते. एकंदरीत भाजपही या खोपोलीमध्ये तुल्यबळ आहे हे जे काही विधान आपण मसूरकरांचं ऐकतोय याच्यातून बरंच काही तर्कवितर्क लावता येईल. तो शेवटी लोकांच्या विचाराचा भाग झाला. ज्या त्यांच्या मनातल्या शंका होत्या मसूरकरांच्या बाबतीतल्या त्या आपण बऱ्याचशा त्यांच्या मनातून काढण्याचा प्रयत्न केला. आता ते काही उघड उघड बोलत नाहीयेत, परंतु आगामी जो काही 7-8 दिवसाचा गेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या आपल्याकडे 2 नंबरची सीट कुठली होती? भाजपची. फार मोठं अंतर नव्हतं, समजून घ्या. गेल्या 15 वर्षापूर्वी असलेली भाजपाची परिस्थिती, 15 वर्षापूर्वी असलेली काँग्रेसची परिस्थिती, 15 वर्षापूर्वी असलेली शिवसेनेची परिस्थिती याच्यात जबरदस्त बदल झाले. पण ते बदल झाल्यानंतर तरी सुद्धा शेवटी आपापल्या परीनं पक्ष आणि त्याची विचारधारा ही टिकतच असते, ती जात नसते. त्यामुळे आता गेल्याच नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढवलं. आदरणीय अवसरमलताई आमच्या नगराध्यक्ष निवडून आल्या.
त्याला 2 नंबरला म्हणजे चमत्कारिकरित्या बीजेपी पुढे होती, फार काय अंतराने पुढे नव्हती असं नाही आहे. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की कुठल्या पक्षाची ताकद नाही आहे. ताकद आपापल्या परीनं आहे, आपापल्या परीनं कमिटेड वोटर्स असतात, त्यांना मानणारे कार्यकर्ते असतात. त्यांना कसं आपण हाकतोय, कसं मार्गदर्शन करतोय, त्यांना नेतृत्व कसं मिळतं, याच्यावरती संघटना ठरते. तर रणधुमाळी तर सुरू झाली आहे. आणि दुसरं एक बोलायचं राहिलं की तुम्ही म्हणता आता विधानसभेला आदरणीय गारे साहेबांचा पराभव झाला. ठीक आहे, झाला पराभव, त्याच्या खोलात मी जात नाही. परंतु ते तसूभरी मागं नाही सरकले, ते उलट जास्त हिरिरीनं कामाला लागलेत. आता ही वस्तुस्थिती आहे. आता योगावेळेला त्यांना जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांच्या परीने ते भरपूर मेहनत करतायत. त्यांना सगळे नेते मंडळी सहकार्य करतात आणि हे प्रत्येक पक्षात घडत असतं. तसं गारे साहेबांच्या बाबतीत पण आहे ना, नाही कसं, तुम्हाला कबूल करावंच लागेल. पूर्ण वेळ त्यात देणं आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणं इतकं सोपं नाही आहे. सत्तेत नसताना, सत्तेत असताना तर कोणी राहू शकतं. खरी गोष्ट. बघूया आणि बाकी पुढचं पुढे बोलू. याच पुढचं पुढं बोलू या शब्दावरती आपण आज थांबूया. पुन्हा एकदा आपण मसूरकरांची चर्चा करणार आहोत, ज्या वेळेला खरंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे जाहीर होतील. आणि आपण आशा करूया की दत्ताजीराव मसूरकर हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये आपणाला पाहायला मिळतील. त्यावेळेस त्यांची एक वेगळी मुलाखत खोपोलीच्या विजनच्या बाबतीत आपण नक्की ऐकणार आहोत. लोकांच्या मनातले प्रश्न त्यांच्याकडून कुठले पूर्ण केले जाणार आहेत, काय होणार आहे खोपोलीच्या राजकारणाचं, हे पुन्हा एकदा ऐकूया. त्या स्पर्धेत मी असलो तर तुर्तास इथे आपण थांबूया. नमस्कार. धन्यवाद.